हाय मित्रांनो, मी नेहा. मी 30 वर्षांची आहे. मुंबईच्या एका छोट्या अपार्टमेंटमध्ये राहते. माझा नवरा व्यावसायिक. कारणांमुळे बहुतांश वेळा शहराबाहेर असतो. घर, स्वयंपाक, रोजची कामं सांभाळत मी माझ्या आयुष्याला आकार देत असते. या सगळ्यात वेळ काढून माझी छोटी छोटी स्वप्न जपण्याचा मी प्रयत्न करते. दिसायला मी फार आकर्षक नाही. लांब काळे केस, सौम्य हास्य आणि डोळ्यात कायम एक हळवी उदासी. पण आतून मी प्रेमाची भुकेली आहे. एखाद्या माणसाच्या आपुलकीच्या स्पर्शाने पुन्हा जिवंत होण्याची इच्छा माझ्या मनात सतत असते. माझ्या शेजारी राहणारा विक्रम सुरुवातीला मला फक्त एक साधा शेजारी वाटायचा. 70 वर्षांचा, नोकरी करणारा, नेहमी हसतमुख आणि मदतीला तत्पर. एक दिवस लिफ्टमध्ये आमची भेट झाली. माझ्या हातात जड पिशवी होती आणि मी थकलेली होते. तो हसत म्हणाला, "भाभी, मी मदत करू का?" त्याच्या त्या साध्या स्मिताने माझ्या मनाला हलकीशी स्पर्श केला. मी उत्तर दिलं, "धन्यवाद विक्रम, तू नेहमी मदत करतोस." त्या दिवसानंतर आमच्या भेटी वाढू लागल्या. कधी मी त्याच्यासाठी खीर पाठवायचे, तर कधी तो माझ्यासाठी भाजीपाला आणायचा. नातं हळूहळू आपुलकीचं होत गेलं. एक पावसाळ्याची संध्याकाळ होती. मी त्याला चहासाठी आणि जेवणासाठी बोलावलं. आम्ही बाल्कनीत बसलो होतो. बाहेर पावसाच्या सरी, थंड वारा आणि शांत वातावरण. त्यावेळी मी माझ्या मनातलं बोलून गेले, "विक्रम, लग्न झाल्यापासून मला खूप वेळा एकटं वाटतं. एखादी व्यक्ती हवी असते, जी समजून घेईल, मनातली ओढ ओळखेल." तो शांतपणे ऐकत होता. त्याच्या डोळ्यात काळजी आणि आपुलकी होती. तो म्हणाला, "भाभी, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. तू माझ्यासाठी खास आहेस." ते शब्द माझ्या मनात खोलवर रुतले. मी नकळत त्याचा हात धरला. त्या स्पर्शात मला सुरक्षिततेची जाणीव झाली. मी हळूच त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. "तुझ्यासोबत असताना मला पुन्हा जिवंत असल्यासारखं वाटतं." मी कुजबुजले. दिवस जाऊ लागले. तसे आमचं बोलणं अधिक खोल होत गेलं. माझी बालपणीची स्वप्न, त्याचा नोकरीचा ताण, सगळं आम्ही एकमेकांशी शेअर करू लागलो. एक रात्री नवऱ्याशी फोनवर बोलल्यानंतर मी फार उदास झाले. विक्रम माझ्याकडे आला. मला धीर दिला. माझ्या डोळ्यातलं पाणी पाहून त्याने अलगद माझ्या गालावर हात फिरवला. त्या क्षणी मी स्वतःला रोखू शकले नाही. आम्ही एकमेकांना मिठी मारली. त्या मिठीत प्रेमाची ऊब आणि वर्षांच्या एकटेपणाची ओढ दडलेली होती. त्या जवळिकीमध्ये आमचे ओठ क्षणभर एकमेकांना स्पर्शले. ते क्षण नाजूक, शांत आणि भावनांनी भरलेले होते. मला वाटलं, हे प्रेम खरं आहे. यानंतर आमचं नातं अधिक घट्ट झालं. कधी संध्याकाळी पार्कमध्ये फिरणं, कधी सूर्यास्त पाहणं, तर कधी फक्त एकमेकांच्या डोळ्यात पाहत शांत बसणं. विक्रम माझ्या आयुष्यात प्रेरणा बनला. त्याच्यासोबत असताना मी स्वतःला अधिक सुंदर आणि मजबूत वाटू लागले. एक दिवस मी त्याला एक छोटंसं गिफ्ट दिलं. हार्ट शेपचा रिंग. हे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. जगाला कळो न नकळो, पण माझ्यासाठी हे नातं खूप खास आहे. मी म्हणाले. आजही आम्ही गुपचूप एकमेकांसाठी जगतो. मी जगासाठी शेजारची भाभी आहे, पण त्याच्या नजरेत मी एक राणी आहे. मित्रांनो, ही माझी प्रेमकथा तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात माझ्या आयुष्यातला आणखी एक खास क्षण मी तुमच्याशी शेअर करेन. धन्यवाद.